चंद्रे तालुका राधानगरी येथे रविवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या भैरवनाथ यात्रेस हार्दिक शुभेच्छुक बापूसो कृष्णा पाटील, सागर बापूसो पाटील साहेब, उत्तम बापूसो पाटील साहेब, राहणार चंद्रे, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर. गुरुकृपा बेलोस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, पुणे. कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुनील हिंदूराव चौगले यांनी आज मतदारसंघातील चंद्रे, कसबा वाळवे, चांदेकरवाडी, पालकरवाडी आदींसह वाड्या वस्त्यांवर भव्य पदयात्रा काढली. या पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून न भूतो न भविष्यती अशी मोठी गर्दी पाहायला मिळाली. या पदयात्रेदरम्यान चौगले यांनी मतदारसंघातील विविध समस्या जाणून घेतल्या, तसेच नागरिकांशी थेट संवाद साधला. रस्ते, पाणी, वीज, आरोग्य व शिक्षण आदी मूलभूत प्रश्नांवर ठोस विकास कामे करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पदयात्रेदरम्यान काँग्रेस पक्षाच्या घोषणा, ढोल ताशांचा गजर आणि नागरिकांचा उत्साहपूर्ण सहभाग यामुळे संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. अनेक नागरिकांनी सुनील चौगले यांच्या कार्याची प्रशंसा करत या निवडणुकीत त्यांच्यावर गुलाल नक्कीच मिळेल असा विश्वास व्यक्त केला. या भव्य पदयात्रेमुळे कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेस पक्षाला मोठे बळ मिळाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले. यावेळी चंद्रेगावचे सरपंच प्रभाकर पाटील, संग्राम पाटील, रावसाहेब पाटील, अजित पाटील, डॉक्टर MD देसाई, शिवाजी पाटील, बाळासाहेब खाडे आदी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. आमचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री आमदार सतीश मनपाटे, त्याचबरोबर जिल्ह्याचे नेते आणि खेडी बँकेचे संचालक यांनी काँग्रेसमध्ये परवाच जे माहोल केला आमच्या तालुक्यामध्ये ते सन्माननीय एवाय पाटील साहेब, त्याचबरोबर राधानगरी काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय चौगले साहेब, साहेब आणि माझे आमदार बजरंग देशमुख यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने मला या जिल्हा परिषद कसबा मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळालेली आहे. त्याचबरोबर पंचायत समिती कसबा पंचायत समिती गणातून आमच्या ताई अनेक तरा यांनाही उमेदवारी मिळालेली आहे आणि आम्हा दोघांनी प्रत्येक मतांना ताकदीने निवडून द्या असं सर्वांना मी विनंती करतो. आपल्या मतदारसंघामध्ये ज्यांनी अनेक वर्ष जिल्हा परिषद सदस्य, पंचायत सदस्य, तुमच्या सर्वांच्या आठवण, नेत्यांच्या आठवण, ज्यांना आम्हाला म्हणजे आमचे नेते, आमचे मार्गदर्शक सन्मानित चौगले साहेब यांना संधी मिळाली आणि या संधीचं सोनं या मतदारसंघामध्ये चौगले साहेबांनी करून दाखवलेलं आहे. तर या मतदारसंघामध्ये काम करत असताना तुम्हाला सर्वांना करतो असेल अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. मगाशी सर्वांनी आमचे सरपंच साहेबांनी उल्लेख केला, कुठलाही आपल्यावर तिथे असा बोट दाखवून हवं या माणसाने या चुकीचं काय म्हणजे डाग पण कुठलाही डाग घेतलेला नाही किंवा कुठलं चुकीचं वर्तन केलं नाही असं एक आदर्श आमच्या समोर नवीन पिढीसमोर एक आदर्श आम्हाला घालून दिलेला आहे. तो आदर्श विचार जिल्हा परिषदेमध्ये पोहोचला पाहिजे यासाठी तुम्ही सर्व मंडळींनी आम्हाला तुम्ही निवडून द्यावं असं सर्वांना मी विनंती करतो. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, पंचायत समितीच्या माध्यमातून जे विकास कामं असतील ती तळागाळापर्यंत, गावागावापर्यंत, वाडी वस्तीपर्यंत आणायचं काम मी निश्चितपणे या ठिकाणी करणार असं तुम्हाला मी विश्वास या ठिकाणी देतो आणि तुम्हाला सर्वांना या ठिकाणी चर्चा असेल. आज ही जिल्हा परिषदेची निवडणूक 2017 या ठिकाणी झाली होती. आता साहेब मला वाटते 8-9 वर्ष झाली. निवडणुका होतात का नाही शंका होती आणि त्या देशामध्ये, राज्यामध्ये लोकशाही हडप करण्याचा विचार चाललेला आहे. त्या देशातली लोकशाही आणि संविधान जर जपायचं असेल तर आपल्याला काँग्रेस पक्षाशिवाय पर्याय नाही आणि म्हणून तिथून आपण या जिल्हा परिषदेच्या निवडच्या निमित्तानं आपण सुरुवात करूया. सन्माननीय बंटी साहेबांचा आणि एवाय साहेबांचा हात बळकट करण्यासाठी आपण या ठिकाणी या जिल्हा परिषदेमध्ये आपण काँग्रेस पक्षाचे उमेदवार मला या ठिकाणी तुम्ही प्रचंड मतांनी ताईंना या ठिकाणी निवडून द्यावा असं सर्वांना मी विनंती करतो. आमच्या दोघांचं चिन्ह हात चिन्हासमोर या ठिकाणी बटन दाबून या ठिकाणी तुम्ही आम्हाला प्रचंड मतांनी ताकद निवडून द्या असं सर्वांना मी कळकळीने या ठिकाणी विनंती करतो आणि मी माझी 2 मिनिटाची भाषण देतो. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.